हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. चल बाहेर ये, चल चल. तर आत्ता झाला शाळेचा टायमिंग. आज आहे गुरुवार. तर काल बुधवार होता, त्याच्यामुळे काल होता रेड कलरचा ड्रेस, आज आहे ब्ल्यू. तर बरं झालं परवा धुतला. तरी पावसाचं वातावरण आहे पण वाळला एके दिवसात. तर चला निघूया, 10 मिनटं बाकी आहेत. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आज टिफिनला काय दिलं रुद्राजला, त्याचा आता मी ह्याच्यात साखर आणि चपाती आज करणं नाही झालं म्हणून दिलाय. तर चला निघूया. रेनकोट घेतलाय सोबत पण नाही घातला. तर आज थोडीशी घाई झाली म्हणून रुद्राजला आज साखर चपाती दिली, कारण की रात्री झाला उशीर. साखर आणि तूप रात्री झाला मला खूप उशीर, कारण की रात्री 12 वाजले. नवीन टी व्ही जोडला होता, त्याच्यामुळे मग टी व्ही बघत बसले. आणि मग सकाळी ह्यांचा टिफिन ह्याचं आवरायचं. तर मग म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस साखर चपाती देते. तर चला अगोदर ह्याला ना स्कूलमध्ये सोडून येते. सो आज बनवणार आहे अगदी सोपी रेसिपी म्हणजे मी आज बनवणार आहे वरण भात, जे की सकाळी बनवून ठेवलेलं आहे. त्यालाच फक्त म्हणजे मी फोडणी घालणार आहे आणि वरण भात म्हणजे खिचडी, मिक्स खिचडी बनवणार आहे. एकदम सोपी आहे आणि म्हणजे सकाळचाच वरण भात होता, थोडंसं जास्त राहिलं होतं आणि मग संध्याकाळी आज जास्त काही बनवलं नव्हतं. तर म्हणून म्हटलं चला आत्ता आपण काय करूयात, भाताला फोडणी घालूयात. तर आता मी तेच तुमच्यासोबत शेअर करते की म्हणजे आपण असं पण जास्त करून ठेवला ना, म्हणजे मसाला भात केल्यापेक्षा हा भात जास्त टेस्टी लागतो. तर मग मी काय केलं की भरपूर होता, तर मग त्याच्यासाठी मी साहित्य म्हणजे जास्त पण नाही काढावं लागते. फक्त आपल्याला त्याच्यासाठी लागते कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसणी टाकली तरी चालते किंवा नाही टाकली तरी चालते. तर बघू शकता हा आहे सकाळी लावलेला, कुकरला लावलेला वरण भात आणि तो अर्धा तासाच होता. तर म्हणून म्हटलं की चला आपण ह्याला ना फोडणी घालूयात. तर मग सगळ्यात अगोदर ह्याला फोडणीला म्हणजे जिरे मोहरी घालायची आणि लसण घातला तरी चालतो किंवा कांदा वगैरे असतो, कांदा असेल तर मी शक्यतो लसण नाही घालत आहे. मग ह्याला फोडणी घातली, फोडणीमध्ये जिरे घातले, मोहरी घातली, नंतर कांदा टाकला. कांदा छान परतल्याच्यानंतर कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि मग कांदा छान परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचे. आणि मग सगळ्यात शेवटला टोमॅटो पण छान परतल्याच्यानंतर सगळ्यात शेवटला टाकते मी चटणी म्हणजे हे मसाला तिखट आहे त्याच्यामुळं मी काही वेगवेगळं टाकत नाही. पण खायला ना थोडंसं ह्याच्यावरती तूप टाकायचं खाताना, इतका मस्त भात लागतोय. आणि मला तर म्हणजे मसाली भातापेक्षा ना असा फोडणीचा भात म्हणजे खायला छान लागतो, म्हणजे करायला पण जास्त वेळ नाही लागत आहे आणि खायला खूप टेस्टी लागतो. तर मग मी चटणी टाकल्याच्यानंतर सगळा मसाला आहे तो छान परतून घेतला. आणि आता जे वरण आहे, वरण थोडंसं घट्टच होतं पण आपल्याला हे म्हणजे पातळ नाही बनवायचे, त्याच्यामुळं मी पाणी नाही टाकलं. तेवढं वरण आहे तेवढंच टाकलं. आणि आत्ता टाकते ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर आहे, ती मी फोडणीमध्ये पण घातली होती आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती आता वरतून घालते. आता हे झालं वरण, म्हणजे आपण जसं की आमटी बनवतो ना आपण, फक्त त्याच्यामध्ये कांदा वगैरे नाही टाकत आहे. तर ह्याच्यामध्ये मला फोडणी घालायचं म्हणून मी ह्याच्यामध्ये कांदा पण टाकला. आता ह्याला छान उकळी आली की जो भात आहे तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे, म्हणजे घट्ट झालेला असतो तर तो फोडायचा आणि नंतर फोडणीमध्ये टाकायचा. आणि लहान मुलांना ना म्हणजे तिखट थोडंसं कमी टाकलं ना तर ते पण जास्त टेस्टी म्हणजे आवडीने खात आहेत. आता भात आहे तो सगळा फोडून घेतला आणि लगेच आपल्याला त्याच आमटीमध्ये भात मिक्स करायचा आहे. अगदी 5 मिनटं पण नाही लागत, म्हणजे पोहे करायला तरी थोडासा वेळ लागत असेल, एवढ्या पटकन ही रेसिपी होती. आता भात टाकायचा, 1 ते 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचा, सगळ्यातलं पाणी वगैरे आटून जातं आणि एकदम आपला मसाली भात म्हणजे खिचडी आहे ती एकदम रेडी होती. अगदी 3 मिनटामध्ये म्हटलं तर आपली मसाला भात पण तयार होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि म्हणजे वरण जर थोडंसं पातळ असेल ना तर थोडंसं अगदी 1-2 मिनटं अजून जास्त लागतात त्यातलं पाणी आटायला. पण वरण जर घट्ट असेल ना तर त्याच्यामध्ये आपल्याला परत अजिबात नाही पाणी घालायचं फोडणी घालताना. आणि कमी गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनटं ह्याला छान परतून घ्यायचं आहे. लगेच आपला मसाली भात खायला तयार, खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप म्हणजे
5च मिनिटात आपण असा मसाले भात तयार करू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मी आज जास्त माझ्याकडे म्हणजे नेट पण संपलं होतं आणि आज बाकीचे व्हिडिओ पण काढणं झाले नव्हते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत अगदी छोटासा हा 5च मिनिटाचा व्हिडिओ आहे तर तो शेअर करूयात. तर आता नवीन भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, फक्त एडिटिंगचे राहिले, ते पण एडिटिंग झाले ना तर लवकरच तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. आता गौरी गणपतीचे वगैरे परत मी मेकअप ट्युटोरियल पण बनवणार आहे, ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.